दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। जयभवानी रोडवरील गवळीवाडा परिसरात शनिवारी सकाळच्या सुमारास अल्पवयीन मुलांवर धारदार शस्त्रानं हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार तिघे अल्पवयीन मुले दुचाकीवरून कामानिमित्त जात असताना 2 ते 3 दुचाकींवरून आलेल्या काही जणांनी त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली। या धडकेत तिघेही खाली पडले। त्यानंतर संबंधित टोळक्यानं त्यांच्यावर हल्ला केल्याचं सांगण्यात येत आहे। या हल्ल्यात एका अल्पवयीन मुलाच्या डोक्यासह पाठीवर तसंच कमरेच्या भागावर धारदार शस्त्रानं वार झाल्याची प्राथमिक माहिती आहे। परिसरातील दुकानदारांनी प्रसंगावधान राखत मध्यस्थी केल्यानं पुढील अनर्थ टळला। तोपर्यंत हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले। यावेळी त्यातील एका दुचाकीला घटनास्थळीच सोडून गेल्याची माहिती आहे। स्थानिक नागरिकांच्या मदतीनं जखमींना तातडीनं जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं। दरम्यान घटनेची माहिती मिळताच उपनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आलं असून घटनास्थळी पंचनामा करण्यात आलाय। हल्ल्यामागील नेमकं कारण तसंच हल्लेखोरांची ओळख अद्याप स्पष्ट झाली नसून उपनगर पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। उपनगर पोलीस ठाणे हद्दीत सातत्यानं जीवघेणे हल्ले, गाड्यांची तोडफोड, दहशत निर्माण करण्याच्या घटना होत असून नव्यानं आलेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पिसे यांना या गुन्हेगारी घटनांवर वचक निर्माण करणं एक आव्हान असल्याचंच बोललं जात आहे। मेरा नाम रेहान इकबाल शेख में हम सुबह 7:30 बजे झंडा वंदन के लिए जा रहे थे। बिटको कॉलेज से वो हमारे पीछे लगे। फिर उसके बाद गौलीवाड़े में हमारे को घेरा डालकर उन्होंने गाड़ी पे से पहले लात मारी, फिर गाड़ी हमारे को उतर कर उन्होंने चाकू छुरी से वार करे। और उस वार करने वाले का नाम यश सरोदे, मोनू भालेराव और दादू निक्कम गारे बोला ना उसका नाम। 7-8 जन थे वो। हम 3 जन साथ में थे, निशा नायर, रेहान इकबाल शेख, नितिन त्रिभुवन। इन्होंने हम 3 जनों को गाड़ी से ठोके और फिर उसके बाद हमारे पे वार करे, चाकू छुरी से वार करे। और वार करने वाले का नाम यश कोयते से और चाकू छुरी से, और वार करने वाले का नाम यश सरोदे और दादू निक्कम और मोनू भालेराव। ये 7-8 जन थे। बाकी के वैरागर और रुपेश वैरागर और उसका नाम बहुत सीरियस है, नहीं क्या। न्यूज ब्युरो, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक रोड।